हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश यामधील द रेड हेडेड लीग या लेसनचा पार्ट 2 बघूया. आधी आपण बघितलं होतं की विल्सन आणि स्पोल्डिंग हे एका जॉबसाठी जातात. तिथे विल्सनला जॉब मिळतो आणि त्याचं काम असतं फक्त 4 तास काम करणे आणि एन्सायक्लोपीडियाची कॉपी करणे. इथपर्यंत आपण बघितलं होतं. त्यानंतरची स्टोरी आपली अशी आहे. द पे वॉज व्हेरी गुड अँड द वर्क वॉज लाईट. The Wilson accepted the job and began his work the very next day. आता पेमेंट खूप चांगलं होतं आणि त्या मानाने काम कमी, त्यामुळे विल्सननी तो जॉब ॲक्सेप्ट केला होता. मिस्टर डंकन रॉस वॉज देअर इन द ऑफिस टू सी दॅट मिस्टर विल्सन डिड हिज वर्क प्रॉपरली अँड डिड नॉट लिव्ह द ऑफिस. आता जेव्हा मिस्टर विल्सन आपलं काम करत होते, एन्सायक्लोपीडियाचं कॉपी करायचं काम करत होते, तेव्हा डंकन रॉस यांचं काम काय होतं की ऑब्झर्व करणं की काम व्यवस्थित करत आहे की नाही, कुठे मिस्टेक तर होत नाही, आपलं काम व्यवस्थित लिहिलं जात आहे की नाही, हे सगळं ऑब्झर्वेशनचं काम डंकन रॉस करत होते. ही टोल्ड मिस्टर विल्सन टू स्टार्ट विथ द लेटर ए. आता एन्सायक्लोपीडिया आहे म्हणजे अल्फाबेटिकल वर्ड्स लिहिणं आलं तर त्यांना स्टार्टिंग ए पासून स्टार्ट होणारे अल्फाबेट्स तिथून लिहायला सुरुवात करायला सांगितली. मिस्टर विल्सन रोड डेलिगेंटली फॉर 4 hours विदाउट लिव्हिंग हिज प्लेस. आता रोजचं काम सुरू झालं. 4 तास ते कंटिन्यू बसून आपलं काम इमानदारीने करत होते. मिस्टर रॉस वूड ड्रॉप इन फ्रॉम टाइम टू टाइम टू सी दॅट ऑल वॉज राईट विथ मिस्टर विल्सन. आता वेळोवेळी मिस्टर रॉस हे त्यांच्यामध्ये कामामध्ये डोकावून पाहत होते की त्यांचं काम बरोबर चालू आहे की नाही. ॲट 2 o'clock ही बेड मिस्टर विल्सन्स गुड डे अँड लॉक द डोअर ऑफ द ऑफिस. आणि जेव्हा 2 वाजायचे तर ते मिस्टर डंकन रॉस हे विल्सनला बाय म्हणायचे आणि ऑफिसला लॉक लावून ते निघून जात असे. असा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. दिस पेंट ऑन डे आफ्टर डे. असं हे ते रोजच्या रोज त्यांचं काम चालू होतं. मिस्टर होम्स said Mr. Wilson, and Saturday I got my salary. It was the same next week and the same the next after. असं पूर्ण सोमवार ते शुक्रवारपर्यंत त्यांनी काम केलं आणि शनिवारला त्यांना 4 पाऊंड हे त्यांची सॅलरी त्यांना मिळाली. नंतर पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा त्यांचं तसंच काम चालू राहिलं. पुन्हा त्यांना सॅलरी मिळाली. असे आठवड्यानंतर आठवड्या अशी ही प्रोसिजर त्यांची सुरूच होती. After a few days, Mr. Duncan Ross came in only once in a while and after a time he did not came in at all. आता मिस्टर विल्सन हे आपलं काम इमानदारीने करत होते. सुरुवातीला डंकन रॉस ऑब्झर्व करायचे चालू आहे की नाही. नंतर काही आठवड्यानंतर ते काय करायचे की 4 तासामधून 1-2दा येऊन बघायचे काम करत आहे की नाही आणि निघून जायचे. आणि त्यानंतर काय झालं, काही आठवड्यानंतर त्यांनी येणंच बंद केलं. मिस्टर विल्सन कंटिन्यूड. पण हे मिस्टर विल्सन आपलं काम करतच होते. ते आपल्या जागेवरून उठत नव्हते. कंटिन्यू 4 तास लिहिणं म्हणजे लिहिणं. 8 weeks had passed like this and I had written about aborts, archery, etc. आता त्यांचा अल्फाबेटिकल ए पासून स्टार्ट होणारे वर्ड संपलेच नव्हते. ते कुठपर्यंत पोचले होते, अबॉर्ट्स, आर्चरीपर्यंत. अँड होप दॅट आय माइट गेट ऑन टू बी सून. आता त्यांचं काम एपर्यंत संपत आलं होतं. आता त्यांना वाटलं की आता आपण बीला लवकरच सुरुवात करू. बीला म्हणजे बीनी स्टार्ट होणाऱ्या वर्ड्सपासून आपल्याला जे लिहायचं आहे त्याला आपण लवकरच सुरुवात करू. अँड देन सडनली द होल बिझनेस केम टू अन एंड. आणि अचानक एके दिवशी काय झालं की त्यांचा बिझनेस पूर्ण बंदच झाला. टू अन एंड. होम्स आस्क. होम्स, शेरलॉक होम्स सरप्राईज झाले. टू अन एंड म्हणजे काय झालं, बंद झालं म्हणजे काय. Yes sir, this morning I went to my work as usual at 10 o'clock, but the door was shut and locked with a little note nailed on it. It said. आता मिस्टर विल्सन सांगायला लागले की मी जेव्हा रोजच्या प्रमाणे आजसुद्धा ऑफिसला गेलो, सकाळी 10 वाजता शार्प मी माझ्या वेळेला पोहोचलो, तर सगळं काय होतं, दाराला लॉक होतं 10 वाजता आणि तिथे एक छोटीशी नोट लिहिलेली होती. खेळाने टोकलेली नोट लिहिलेली होती. द रेड हेडेड लीग इज डिझॉल्व्ड ऑक्टोबर 9, 1880. आणि काय लिहिलेलं होतं की आता रेड हेडेड लीग आपली जी होती ती संपुष्टात आली. ती डिझॉल्व्ह म्हणजे नष्ट होणे, पण इथे नष्ट हा नाही आहे, तर इथे बंद पडलेली आहे. ती लीगचं काम आता बंद करण्यात आलेलं आहे. आय वॉज शॉक. आय डिड नॉट नो व्हॉट टू डू. आता मिस्टर विल्सन म्हणाले मी एकदम शॉकच झालो की एकदम काही नोटीस नाही, काही चर्चा नाही आणि एकदम हे काम बंद होणं म्हणजे काय. तर मी शॉक झालो आणि मला कळलंच नाही की काय करायचं.
मिस्टर विल्सन वेंट ऑन विथ ही स्टोरी आणि मिस्टर विल्सन आपली स्टोरी पुढे सांगायला लागली. आय मेड एन्क्वायरीज ॲट द नियर बाय ऑफिसेस बट नन ऑफ देम न्यू एनिथिंग अबाउट द लीग. आता मी आजूबाजूला चौकशी केली की का हो, तुम्हाला काही माहिती आहे का की हे ऑफिस का बंद पडलं. पण लोकांना काहीच माहिती नव्हतं की इथे काही ऑफिससुद्धा आहे का, की त्यांना अशी लीगची म्हणजे एक कम्युनिटीचं ऑफिस आहे हे सुद्धा लोकांना काही माहिती नव्हतं. द रूम्स हॅड बीन रेंटेड अंडर अ फॉल्स नेम. आणि तिथे ज्या रूम ऑफिस म्हणून ज्या रूम घेण्यात आलेल्या होत्या त्या दुसऱ्या कोणाच्या तरी नावावर म्हणजे फ्रॉडच्या नावाने ते घेण्यात आलेल्या होत्या. आय वेंट होम अँड आस्क माय असिस्टंट स्पोल्डिंग फॉर ॲडवाईस. आता मी सरप्राईज झालो, शॉक झालो. मला कळलंच नाही की एकदम नोटीस मिळाली की ऑफिस बंद पडलं आहे, लोकांना माहिती नाही आजूबाजूला, आणि ते जे रूम भाड्याने घेतल्या होत्या त्या पण चुकीच्या व्यक्तीच्या नावाने घेतलेल्या आहे, म्हणजे दुसऱ्याच्याच नावाने होतं. तिथे डंकन रॉस नावाचं कोणीच ओळखत नव्हतं. म्हणून मी घरी आलो आणि मी ॲडवाईस घेतला आपल्या असिस्टंटचा स्पोल्डिंगचा. बट ही कुड नॉट हेल्प मी इन एनी वे. त्यालाही कळलं नाही की हे असं कसं काय झालं एकदम. आय वॉन्ट टू फाइंड आउट अबाउट द लीग, मिस्टर होम्स, हू दे आर अँड व्हाय दे प्लेड धिस प्रँक अपॉन मी. आता मिस्टर विल्सन म्हणाले की शेरलॉक होम्स, मला आता जाणून घेण्याचं आहे की हे ते माझ्याशी असं का खेळत होते, की त्यांनी माझ्याशी गंमत केली का, की प्रँक म्हणजे आपण कधी कधी दुसऱ्यांची आपल्या मित्रांची वगैरे जशी गंमत उडवतो तशी त्यांनी तर लीगच्या नावावर मला गंमत तर नाही केली ना. द होल थिंग इज अ मिस्टरी. सगळं गुडच आहे, सगळं गुड म्हणजे काहीतरी सस्पिशियस आहे इथे. दॅट इज वाय आय केम टू यू. आय हॅव हर्ड अ लॉट अबाउट यू. आणि म्हणूनच मी तुमच्याकडे आलो आहे, कारण की मी खूप गोष्टी ऐकल्या आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी सॉल्व करता, तुमच्याकडे सगळ्या गोष्टीचं सोल्युशन आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे. असं कोण म्हणाला? विल्सन शेरलॉक होम्सला. होम्स फाउंड मिस्टर विल्सन स्टोरी व्हेरी अनयुज्युअल. आताही त्यांना ही काहीतरी वेगळीच वाटली. ही आज मिस्टर विल्सन, दिस असिस्टंट ऑफ युअर्स हू फर्स्ट कॉल्ड युअर अटेन्शन टू द ॲडव्हर्टाइजमेंट, व्हॉट इज ही लाईक. आता होम्सने विचारायला सुरुवात केली की तुमच्या असिस्टंटनीच तुम्हाला पहिली ही न्यूज तुम्हाला दाखवली होती ना, व्हॉट इज ही लाईक, त्याला काय आवडलं यामध्ये. स्मॉल स्टाउट विथ नो हेअर म्हणजे तो हाऊ इज ही लाईक म्हणजे तो कसा दिसतो, म्हणजे तुमचा असिस्टंट कसा आहे. मग आता त्यांनी वर्णन करायला सांगितलं की माझा असिस्टंट कसा आहे, स्मॉल आहे, ठेंगणा आहे, स्टाउट आहे, विथ नो हेअर ऑन हिज फेस म्हणजे त्याच्या डोक्यावर केस नाहीत. ही हॅज अ व्हाईट स्लॅश ऑफ ॲसिड ऑन हिज फोरहेड आणि त्याच्या डोक्यावर ॲसिडचा स्प्लॅश म्हणजे एक रेग आहे ॲसिडनी मारल्यासारखी. आय थॉट ॲज मच, सेड मिस्टर होम्स. इज ही स्टील विथ यू. आता मिस्टर होम्स त्यांची चौकशी करायला लागले की मला असं वाटतं अजूनही तू तुमच्यासोबत राहतो का. ओ यस सर. विल्सन म्हणाले, हो सर, तो अजूनही माझ्यासोबत असतो. दॅट विल डू मिस्टर विल्सन. I can give you my opinion on this subject in a day or two. Today is Saturday and by Monday we may come to a conclusion. आता शेरलॉक होम्स म्हणतं की बरं ठीक आहे, मी या गोष्टीवर विचार करतो आणि त्याचं आन्सर काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतो. आज आहे सॅटर्डे, तर मंडेपर्यंत मी कन्क्ल्युजन काहीतरी निष्कर्षापर्यंत येतो. इथे आपल्या हा पार्ट 1 आहे त्याचा एंड झालेला आहे. याचाच पार्ट 2 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया रेड हेडेड लीगचं. तुम्हाला आशा आहे इथपर्यंत ही स्टोरी आवडली असेल, इंटरेस्टिंग वाटली असेल आणि पुढे काय आहे ही जाणून घ्यायची इच्छा पण असेल. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.